इकडे या की जराशी तोंड करा इकडून. आता काय भाजी करायची होय? आज दूध प्यायचं का तुम्हाला? हा, नागपंचमी आहे की होय? नागपंचमी आहे म्हणलं, दूध प्यायचंय का? नागोबाला दूध पाजावं लागेल की माझ्या. नवरा उशाचा साप असते. बायको नागी नसती होय? काय करू सांगा मग? दूध भाकर खाताव का? दूध भाकर घेऊन पाहिजे न ग, ही पालक नुसती सडलेली आणली तुम्ही. जेवढी चांगली आहे तेवढी घेऊ. हे पानामध्ये हे बघा, ह्या असे हे नुसतं असं फेकू द्यावं लागले. ते हे बघा, हे पान आहेत का, त्या पानामध्ये अशी कीड लागलेली आहे. ह्याच्यामध्ये असं एक किडा असतंय, किडा ह्या पानामध्ये किडा असतंय. मग हे कसं खायचं? आज पंचमी आहे, सणवार आहे, पण आम्ही काही सण बिन केला नाही. नवऱ्याला म्हणाले मस्त भाकर चुरून खा दुधामध्ये, ठेसा हाया तोंडी लावायला. मग लेकरं दूध भात खाते, तर दूध भात साखर टाकून जराशी तूप टाकायचं, साखर टाकायची आणि दूध भात खायचा. पण ते नवऱ्याला दूध जमत आहे का? नवऱ्याला 90 जमती. 90 घेऊन आला नवरा. 90 काय म्हणते तो? हा, आता ते कसं काय दूध पिईन सांगा बरं? 90 घेऊन येणारा माणूस पडलाय, पसरलाय तिथं आडवा. इकडं तोंड दाखवा म्हणलं तर दाखवी नाही. कॅमेऱ्यामध्ये कळू द्या की, बघू द्या लोकायला. म्हातारपणी गावखरी चरत नाही तर म्हातारे लोक, कळलं का? अंगात बाई लागतीया तवा झोप लागतीया. जवळच्या बाईचं काय नाही, जवळच्या बाईला महत्व नसतंय तेवढं काही. अंगात पाहिजे बाई. आता अंगात बाई आहे म्हणून मला ही भाजी करायची आहे. हा, आवाज करू नका. कॅमेरा चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. तुमच्या त्या आवाजानं माझा व्हिडिओ फ्लॉप होईल बघा. आवाजच करायचा नाही अजिबात, गप्प पडायचं तिथं शांत. हा, माझ्या व्हिडिओ मध्ये आवाज अजिबात आला नाही पाहिजे, नाही तर काय खरं नाही तुमचं. आवाज यायला, आवाज कमी करा. फोन मध्ये येत आहे, व्हिडिओ मध्ये येत आहे. ह्याच्यावर युट्यूब वाले लगेच धरीत येतं, एक पॉइंट धरीत येतं आणि सगळा व्हिडिओ पॉज करून टाकीत येतं. अवघड झालंय म्हटलं, युट्यूबवर काम करायचं सोपं नाही राहिलं. तुम्हाला काय एक शब्द असा हे करून बोलावं लागत आहे, लक्षात धरून. तोंडात बकना कोंबलाय, आपलं चिपी धरून पडत आहे, गपचिप फोन बघत बसत आहे. तंबाखूचा बकना व तंबाखू लागतीया, 90 लागतीया. कवा सणावारला असं दुसरं काही जमत नाही. कसं जमन सांगा की बाई अंगात असल्यास? नाही तर म्हणलं ना, लेक माझ्या खाती तर दूध भात, तूप टाकायचं जराशी आणि साखर टाकून द्यायची, खाते तर गप आपलं. पापड्या नाही भाजल्या तरी काय नाही. मोठं पोरग भाजायला येते, पापड्या तळायला येते, कुरवड्या तळायला येते मोठं पोरग. पण आता ह्या बाबासाठी ही भाजी करावं लागायची मला, पालक.
किती मस्त आहे, गरम गरम भाकर दुधामध्ये चुरून इतका मोठा ठेसा वाटून ठेवलेला आहे. ठेसा तोंडी लावायचा. काय सांगावा, करीत नाही खात नाही तसं. पिदाड्या माणसाचं लय बेकार असतंय व, चांगलं नसतंय. हा आपलंच करीत येतं ते. बघा की इकडे येऊन तोंड करा म्हणायले, दाखवा जरा. दाखवायले का असं सपोर्ट करीत नाही म्हातारा, कळलं का? लय चमत्कारी आहे म्हातारा. जराशी व्हिडिओ मध्ये आला, कॅमेऱ्यामध्ये तर दिसलं तर काय बिघडायले का? जबरदस्तीनं तुम्हाला कळत बी असेल बघा, मी गाण्यावर व्हिडिओ टाकीते का, गाण्यावर त्या एखाद्या ते साधू संत नसेल का, साधू संत ते तपाला बसलेले, तप तप करायला बसलेले असतात बघा. साधू संत तप करायला बसलेले असतात आणि एखादी नारी सुंदरी ते त्यांच्या तपश्चर्याला असं भंग करतीये काहीतरी, है ना? तपस्या भंग करती ना, तसं त्याची तपस्या भंग केल्यासारखं एक व्हिडिओ टाकला बघा मी ह्याला, इंस्टाग्रामला, फेसबुकला. जणू काय मी त्याची तपस्या भंग करायले आहे. दगडासारखा असा खुर्चीत बसलाय नवरा माझा, ते फोन बघत, पण माझ्याकडे डोळा उचलून बघ नाही. ऐकलं का? आणि मी आपली त्याच्या भोवताली उड्या मारायले. काय करावं आता? आपलं नशीब गांडून कुणाला भांडू, सगळं गेलं आता. हाती बुडाला आणि शेपटात गुतला, काय फायदा आहे आता? कणून कुतून आहे का काय फायदा? पण ह्या सोशल मीडियामुळं कुठंतरी हाव सुटायली माणसाला, आनंदात राहण्याची, एन्जॉय करण्याची. हाय बाबा, आपल्याला बी कसला मसला नवरा, तर त्याच्या संग वागायची. त्याला आवडत नाही वागायचं. त्याला शान सुख नाही, तर त्याला फक्त पाहिजे ते पियाला आणि खायला. व माय दुसरं काय तुम्ही म्हणता ना? अनिक दूध प्यायचं का, दूध प्यायचं का मी म्हणाले तर कुठं म्हणायला हो. किती गुळ काढून दे त्याला, काय होत नाही. चला आता भाजी करे, भाजी टाकते मी. मला लय कटाळा आलाय बघा भाजी टाकायचा आज. हो, भागवा भाजी कराय बघितली पण व्हाय ना भागवा भागवी. पिऊन आले, नाही तर झाली असती भागवा भागवी. पिऊन आलं नसतं तर खाल्लं असतं गोडधड उली तिली. तशी बी शुगर आहे, गोडधड कुठं खायचं आहे? शुगर आहे तरी बी ते म्हणते तर दारूनं शुगर कमी होती आहे, म्हणून दारू पितोय बघा. मग आता नवरा माझा काय बोलावा माय. शुगरपती आहे ते, शुगरपती. त्या गोविंदाची बायको बघा कशी भांडायली आहे नवऱ्याला. गोविंदाला कशी भांडायली आहे गोविंदाची बायको. शुगर डॅडी आहे म्हणती, शुगर डॅडी. तरुण तरुण पोरी घेऊन फिरवायला म्हणती. लयच माय मजा आहे खरंच. जसं जसं बाया वयात येते ना, वयस्कर होत्या ना, तसं तसं बायाला आठवत आहे माझ्यासारखं. नवऱ्याचं नवरे पण तवरक नवरा घाटून जातोय, अशी गोष्ट आहे. जसं जसं बाया म्हाताऱ्या होत्यात तसं तसं बायाला नवर पण आठवत आहे आणि तो नवरा घाटून जातोय. करा
आहे का नाही? बरं चला आता बस झालं, मी टाकी ते भाजी. तुम्ही मला सपोर्ट करत आहो का? सपोर्ट करीत नाहीत हे माझ्या घरचे लोक. मला नाद आहे सोशल मीडियावर. हां तर तुम्हाला जर वाटलं ना माझ्या वंदना चांगली आहे तर तुम्ही करू शकता बरं का मला सपोर्ट. माझ्या चॅनलला न चुकता सपोर्ट जर तुम्ही केला ना तर ह्या लोकायला मी कशीच मग पुन्हा दाबणार नाही. हा लय म्हणी तिथं घरात बसून काय असतंय तुला, घरात बसून काय असतंय तुला, घरात बसून काय करतीस तू, काय सांगावा राब राब राबली तिथं व म्हणीन त्या टायमाला म्हणीन तसं. हा चमच्या सगट हातात द्यावा लागत आहे. काय आता तुम्हाला बोलून फायदा आहे. जाऊ द्या चला ठेवा. बाय बाय.